तांदूळवाडीच्या मैदानामध्ये संग्राम आणि राणाची गाडी चालवणारे ड्रायव्हर आपल्यासोबत आहेत. हे ड्रायव्हर कधी चर्चेमध्ये नाहीत. काय होतं अंधारातील ड्रायव्हरांची मुलाखत एवढी पडत नाही, परंतु ज्यावेळेस आज गुलाल पडला त्यावेळेस एक चर्चेमध्ये आले हे ड्रायव्हर. आणि बघूया कोणते ड्रायव्हर. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? कुणाल ड्रायव्हर शिरडोणकर. शिरडोनचं. तुम्ही शिरडोनचा ड्रायव्हर? हां, मी शिरडोणचा ड्रायव्हर आहे, पण मी शिकलो लासूरण्यात. काय ते कोणी शिकवलं तुम्हाला? हे मामा ड्रायव्हर लासूरनेकर, त्यांनी तुम्हाला शिकवलं? हां, मी काय पहिला कुस्ती क्षेत्रात होतो, बरं. पहिलवानगी करत होतो. ही पोरं घेऊन आलेली त्यांची, तेव्हा मला बैलाचा नाद, पहिलवानगी म्हणले की बैलाचा नाद आला. ह्या नादात किती वर्ष झालं ड्रायव्हरकडचे आहे? ही 4 वर्ष झाली, त्यातली 2 वर्ष मी इजा झालेली, तेव्हा 1 वर्ष गाडी पावली नाही. बरं बरं. परत अगोदर गाड्या कोणाकोणाच्या चालवल्या त्या? आजवर गाड्या इकडचा कोडवलीतल्या शंभू, बरं. परत वजीर, परत आंबदरवाल्यांचा थैमान, बरं बरं. परत 2-3 बैल आहे ती. आजच्या गाडीवरती योग बसण्याचा कसा काय आला? ह्यो आपला घरचाच बैल म्हणजे. हां, मी ह्यांच्याकडेच गाडी शिकलो, ह्यांनीच बैल आणला. मला म्हणली बैल आणायचे, बैल 2 मैदान हाणला. दुसऱ्या ह्या खोंडावर दुसऱ्या खोंडावर हाणला. बैल पळतोय का तर पळतोय. बरं बरं. मग कोरेगावला मी गेलेलो असंच, आणि कोरेगावमध्ये पहिल्यांदाच योग आला या गाडी बसायचा. बरं बरं. तेव्हा पलीकडे चांगली हिंदकेसरी गाडी होती. बरं बरं. तो बदाम आणि तेजा होता. बरं बरं. तर मला माहीत पण नाही कुठली गाडी आहे काय आहे. मी आपला गेलो, गाडीनं सुट्टाला म्हणजे खालनं 2-3 उड्या मागूच होती गाडी. पुढल्या हिश्यात गाडी ओढून लावली. बरं बरं. कोण पण बाहेरनं चांगला पळाला, तेव्हा बैल आतमधनं चांगला पळाला, गाडी ओढून लावली. तिथनं जे ह्या नाना बर्गे यांनी त्यांच्या म्हणजे ह्याच्यावर फिक्सच केले. तुमच्या म्हणजे त्या गाडीवरती संग्राम आणि राणाच्या गाडीवरती फिक्सच केले. काय असं दोघांचा पळ आहे? दोघांची अशी काय काय वैशिष्ट्य आहे? पळ म्हणजे खालनं दोघं पण रिलवून जातील. म्हणजे टॉप. हां बरं. हां, खालनं 2 उड्या रिलवून जातील. बरं बरं. पुढल्या हिश्यात आहे ना, हां, कोणीच गाडी धरायची नाही. बरं बरं. एवढं म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स पळ आहे याच्याकडे? हां, पळ आहे दोन्हीकडे पण आहे त्या ताकदीनं. दोघं पण प्रत्येकाच्या जागेवर ठीक आहेत. हां, दोघं बी पूर्ण त्यांच्या म्हणजे जेवढी त्यांना जसं वाटते तशी गाडी खेळतात. हो, जसा गाडी पळते तसं नाही नरमध्ये ना, खालनं 200-300 फूट आहे ना गाडी, अशी चालतच येते. बरं बरं. पण जसं ह्यो वाडा लागला ना, ज्या गाडी आहे तो वाडा लागला की ह्यो पण उडतो. संग्राम संग्रामचं स्पीड म्हणजे आतापर्यंत एवढी वासरी पावली दुसरी. बरं बरं. पण एवढा खालनं तर शहाणा आणि उभा राहायला बरं बरं. वासरू कुठला नाही. बरं बरं. आता हे दुसरं वासरू आहे. दुसरा आहे तरी आज ओपनच्या मैदानात राहिला, चांगल्याला टक्कर दिली. काय सांगाल, ज्यावेळेस गाडी तुम्ही गटाला चालवली काय वाटलं की आज मातीचं रान होतं थोडंसं काळ्या मातीचं, की तुम्हाला कसं वाटलं गाडी चालवताना? गाडी चालवताना 2 खाली 500 फूट जारवायच खरटाचं रान आहे. बरं बरं. तिथं गाडी जारवायचं इकडे तिकडे होत होती. बरं बरं. पण ही दोन्ही बैल शहाणे असल्यामुळे, निव्वळ शहाणे असल्यामुळे एवढी काय म्हणजे दरवाजाची काही गरज लागली नाही. आता कोरेगावच्या हे मैदानात गाडी आणली त्या आपल्याला विश्वास होता. आणि शिमेला गाडी कशी पळाली आता? सीमेला गाडी कैचीतच पळाली, म्हणजे आपण जेवढा हात घालेल ना तेवढी गाडी पळाली. नाना शेटबद्दल काय सांगाल? नाना शेट मनाचा राजा माणूस आहे, दिलदार माणूसाला राजा माणूस आहे. त्यांनी तुम्हाला चर्चेत आणलं दोघांनी? हा, चर्चेत आणले या दोघांनी. आज गुलाल घेतलाय? हा, पहिलाच गुलाल आहे तुमचा? पहिला म्हणजे असं बिंजोडचं आणि 3 फेऱ्याचं म्हणजे एवढं काय नव्हतं. कट काढू कुठं सीमेलाच मार खायचो, पण ह्या पहिला गुलाल आणि ती पण महाराष्ट्र केसरी झालाय तुम्ही आज. संग्राम आणि राणाबद्दल काय सांगाल? राणा हा बैल आमचे जोडीदार राऊत मामांच्या नियोजनात होता. तो पण बैल पुढल्या हिश्यात उडतोच. बरं बरं. आता ही दोन्ही आपली गाडी तुम्ही कुठल्या मैदानात चालवणार? काय योग येईल तसं, जसं गाडी योग येईल म्हणजे आता म्हणजे 15-1 दिवस म्हणजे ही गाडी म्हणतील तसं. हा, शेड म्हणतील तसं. ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये तुम्ही गुलाल मिळवला, अशीच कामगिरी करत राहा, अशाच चांगलं मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.